वेलकम स्टुडंट. आता आपण काही निगेशन, कंजक्शन, डिजेक्शन आणि कंडिशनल बाय कंडिशनल पाहिलं. त्याचं आपण आता निगेशन बघणार आहोत. म्हणजे जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे अँड ऑर कंडिशनल, इफ डॉट डॉट देन अँड इफ अँड ओनली इफ, त्याचं काय बघणार आहोत आपण आज. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. फर्स्ट आहे निगेशन ऑफ कंजक्शन. See the definition. The negation of P conjunction Q is negation of काय येणार आहे. जे काय P conjunction Q आहे, कंजक्शन इज डिनोटेड ॲज टू स्टेटमेंट असतील P आणि Q, तर कंजक्शन कसं डिनोटेड केलं जातं, लाईक दॅट वे. आणि त्याचं निगेशन काय असणार आहे. निगेशन ऑफ दिस इज निगेशन ऑफ P डिजेक्शन निगेशन Q. म्हणजे जर P अँड Q, P समथिंग स्टेटमेंट असेल अँड आणि सम Q असे एक स्टेटमेंट असेल, त्याचं जर निगेशन लिहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं. निगेशन ऑफ P म्हणजे Pचं निगेशन घ्यायचं, देन अँडच्या ऐवजी ऑर, देन निगेशन Q स्टेटमेंट. ओके, दॅट इज निगेशन ऑफ P कंजक्शन Q. म्हणजे काय होईल. निगेशन ऑफ म्हणजे निगेशन ऑफ P conjunction Q is equivalent to negation of P dejection negation Q. म्हणजे P conjunction Q चं निगेशन काय येणार आहे. निगेशन ऑफ P डिजेक्शन निगेशन Q. हे आपण ट्रूथ टेबलच्या सहाय्याने आपण खाली व्हेरीफाय करणार आहोत की जे काही दोन्ही ट्रूथ टेबल आहे, निगेशन ऑफ निगेशन P कंजक्शन Q आणि निगेशन ऑफ P डिजेक्शन निगेशन Q चा ट्रूथ टेबल सेम आहे की नाही. तरच जर दोन्हीचा ट्रूथ टेबल सेम आला तरच आपण हे काय म्हणू शकतो, इक्विव्हॅलन्स. आणि हे इक्विव्हॅलन्स असेल म्हणजे याचं काय झालं, हे निगेशन झालं. ओके, फॉर एक्झाम्पल द निगेशन ऑफ 6 इज इव्हन अँड परफेक्ट नंबर. म्हणजे P जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते काय आहे, 6 इज इव्हन नंबर, हे झालं P स्टेटमेंट. आणि Q काय आहे, परफेक्ट नंबर. 6 इज ए परफेक्ट नंबर, हे झालं Q स्टेटमेंट. दोन स्टेटमेंट भेटले P आणि Q. ते लॉजिकल कनेक्टिव्हिटी कोणतं यूज केलंय, अँड. म्हणजे हे स्टेटमेंट कसे झाले, P अँड Q या फॉर्म मध्ये झालं. याचं काय आहे, जे काही निगेशन आहे P अँड Qचं ते काय आहे आपल्याला माहिती आहे. का निगेशन काय असतं, निगेशन ऑफ P और निगेशन Q. बरोबर आहे. मग काय येणार आहे, निगेशन इज 6 इज नॉट इव्हन नंबर. म्हणजे काय झालं, 6 इज नॉट इव्हन नंबर. काय झालं, निगेशन P हे झालं. आणि ऑर डिजेक्शन काय डिनोटेट केलं जातं, ऑर म्हणजे डिजेक्शन. नॉट परफेक्ट स्क्वेअर, हे झालं नॉट परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे काय, हे झालं निगेशन Q. ओके, म्हणजे 6 इज इव्हन अँड परफेक्ट नंबर, हे झालं P कंजक्शन Q. आणि त्याचं निगेशन काय आलं, निगेशन P और निगेशन Q और डिजेक्शन निगेशन Q. 6 इज नॉट इव्हन नंबर, नॉट परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला जर कंजक्शनचं निगेशन लिहायचं असेल, जर स्टेटमेंट कंजक्शन दिलेलं असेल त्याचं निगेशन लिहायचं असेल तर कोणता आहे, निगेशन ऑफ P कंजक्शन Q इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन ऑफ P डिजेक्शन निगेशन Q. युजिंग दी ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट. आपल्याला काय करायचंय, जे काय आपण म्हटलो निगेशन ऑफ P कंजक्शन Q इज धिस आहे. निगेशन ऑफ P डिजेक्शन निगेशन Q हे आहे. आपल्याला निगेशन प्रूफ करायचंय. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल फाइंड आउट करावं लागेल दोन्हीचा पण, निगेशन ऑफ P कंजक्शन Q आणि निगेशन ऑफ P डिजेक्शन निगेशन Q चा. तर जर दोन्ही ट्रूथ टेबल जर आपले सेम आले तर आपण काय म्हणतो की धिस इज इक्विव्हॅलन्स. यू नो दॅट. बरोबर आहे. हे तुम्हाला पण येतंय. फर्स्ट ऍक्टिव्हिटी मी सॉल्व्ह करेल, बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी त्या तुम्ही सॉल्व्ह करायच्या आहे. निगेशन ऑफ P काय येणार आहे, Pचं निगेशन काय येणार आहे, फॉल्स. ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू. नेक्स्ट निगेशन ऑफ Q, ट्रू ट्रू फॉल्स, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्सचं ट्रू ट्रू. P कंजक्शन Q
पी कंजक्शन क्यू काय येणार आहे, दोन्ही जर ट्रू असेल तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे पी पण ट्रू, क्यू पण ट्रू. म्हणजे फर्स्ट रो काय येणार आहे, ट्रू, अदरवाईज सर्व काय येणार आहे, फॉल्स फॉल्स फॉल्स. नेक्स्ट त्याचं काय करायचं, जे पी कंजक्शन क्यू आले त्याचं काय घ्यायचं, निगेशन. म्हणजे ट्रूचं काय निगेशन, फॉल्स, फॉल्सचं ट्रू, ट्रू ट्रू. नेक्स्ट निगेशन ऑफ पी, डिजेक्शन निगेशन क्यू. आता डिजेक्शन बघायचंय, निगेशन पी आणि निगेशन क्यूचं डिजेक्शन. म्हणजे दोन्ही जर फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज सर्व ट्रू. पहिल्यांदा बघा, निगेशन पी मध्ये पहिली रो फॉल्स, निगेशन क्यू मध्ये फॉल्स, फॉल्स फॉल्स फॉल्स, डिजेक्शन. अदरवाईज सर्व काय येणार आहे, ट्रू. फॉल्स फॉल्स असेल तरच येणार आहे, अदरवाईज काय आहे, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रू ट्रू. फॉल्स फॉल्स आहे का, नाही, म्हणून काय आलं, फॉल्स ट्रू 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 ट्रू. म्हणून काय भेटलं, फ्रॉम कॉलम नंबर 6 आणि 7 वरून दोन्ही कॉलम काय भेटले, इक्वल. इक्वल भेटल्यामुळे दिस काय झालं, इक्विव्हॅलन्स. म्हणजे काय, फ्रॉम कॉलम 6 अँड 7 काय होईल, फ्रॉम 6 अँड 7 दिस इज इक्विव्हॅलन्स. फ्रॉम कॉलम नंबर 6 अँड 7 दिस इज इक्विव्हॅलन्स. म्हणजे निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू काय आलं, निगेशन ऑफ पी, डिजेक्शन निगेशन क्यू. नेक्स्ट बघायचंय निगेशन ऑफ डिजेक्शन. यू नो दॅट डिजेक्शन इज डिनोटेड बाय दिस. आणि दोन स्टेटमेंट डिजेक्शन म्हणजे दोन स्टेटमेंट कशाने जॉईन केले जातात, ऑर ने. म्हणजे पी एक स्टेटमेंट आहे आणि क्यू एक स्टेटमेंट आहे. त्याचं काय बघायचं, हे झालं ओनली डिजेक्शन. आणि त्याचं काय बघायचं आपल्याला, निगेशन. म्हणजे निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू काय असणार आहे हे आपल्याला बघायचंय. सी द डेफिनेशन. द निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू इज, म्हणजे पी डिजेक्शन क्यूचं निगेशन काय आहे, इज निगेशन ऑफ पी कंजक्शन निगेशन क्यू. जेव्हा पी कंजक्शन क्यू होतं तेव्हा आलं निगेशन पी डिजेक्शन निगेशन क्यू. आता डिजेक्शन आहे पी डिजेक्शन क्यू, त्याचं निगेशन आलं इज निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. दॅट इज म्हणजे निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. हे झालं निगेशन ऑफ निगेशन डिजेक्शन. निगेशन ऑफ डिजेक्शनचं काय आलं, निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. जे काय ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्हाला व्हेरीफाय करायची युजिंग द ट्रूथ टेबल सेम ॲज अबो. याचे दोन्हींचे काय करायचे, ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचे. दोन्ही जर ट्रूथ टेबल इक्वल आले तर दिस इज इक्विव्हॅलन्स. ऍक्टिव्हिटी मध्ये बघा आणि एक्झाम्पल काय दिलंय, फॉर एक्झाम्पल द निगेशन ऑफ एक्स इज प्राईम ऑर काय झालं, डिजेक्शन डिनोटेड ॲज व्ही, लाईक दॅट सिम्बॉल. अँड एक्स इज प्राईम झालं, हे एक स्टेटमेंट पी. दुसरं स्टेटमेंट वाय इज इवन, हे झालं क्यू. म्हणजे हे कशाच्या फॉर्म मध्ये आलं, पी डिजेक्शन क्यूच्या फॉर्म मध्ये पहिलं. आणि त्याचं निगेशन काय येणार आहे आपल्याला माहिती, पी डिजेक्शन क्यूचं निगेशन काय असतं, निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. म्हणजे ऑर जिथे आहे तिथे वर्ड टाकायचा अँड. बघा इथे वर्ड अँड, ऑर रिप्लेस करायचा निगेशन लिहिताना अँड. आणि जे काय पी स्टेटमेंट आहे त्याचं काय करायचं, निगेशन घ्यायचं. निगेशन पी घ्यायचं आणि निगेशन क्यू घ्यायचं, बरोबर आहे. निगेशन पी आणि निगेशन क्यू घेतलं आणि ते फक्त कशाने जॉईन करायचे, अँड वर्डनी. तेव्हा होईल ते निगेशन ऑफ डिजेक्शन. निगेशन ऑफ डिजेक्शन म्हटलं की अँड. ओके, मग काय एक्स इज प्राईमचं निगेशन काय येणार आहे, एक्स इज नॉट प्राईम. निगेशन आपण नॉटने टाकतो, बरोबर आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे वाय इज इवन, त्याचं निगेशन काय येणार आहे, वाय इज नॉट इवन. मग भेटले आणि दोन्ही स्टेटमेंट अँडने जर जॉईन केले तर ते झालं निगेशन ऑफ डिजेक्शन. समजलं. जी काय ऍक्टिव्हिटी आहे, निगेशन ऑफ पी डिजेक्शन क्यू इज इक्वॅलन्स टू निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू, ही तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायची ॲज अ होमवर्क म्हणून. ओके, ॲज अ होमवर्क म्हणून दिस ऍक्टिव्हिटी सॉल्व करायची. जर तुम्ही जागा सोडली नसेल तर तुम्ही वरच्या पॅराग्राफमध्ये किंवा कुठे साईडला थोडीशी जागा करून
ते सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. द निगेशन ऑफ स्टेटमेंट इफ P then Q is a statement P and not Q, that is P does not imply Q. म्हणजे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, इम्प्लिकेशन कसं डिनोटेट केलं जातं, इम्प्लिकेशन ऑर कंडिशनल म्हणू शकता. P इम्प्लाइज Q हे झालं इम्प्लिकेशन. त्याचं काय निगेशन जर घ्यायचं असेल तर विच इज इक्विव्हॅलन्स टू P ॲज इट इज. P जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये इफ नंतरचं जे काही स्टेटमेंट आहे डॉट डॉट त्याला म्हणताय P, आणि देन नंतरचं जे काही स्टेटमेंट आहे त्याला म्हणताय Q, बरोबर ना इम्प्लिकेशन मध्ये. तर P जे काही स्टेटमेंट आहे ते ॲज इट इज लिहायचं. नेक्स्ट, जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे ते यूज करायचं. अँड त्याच्यानंतर जे काही Q स्टेटमेंट आहे त्याचं घ्यायचं निगेशन. दिस इज निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशनचं निगेशन काय येईल मग, P कंजक्शन निगेशन Q. Negation of P implies Q is equivalence to P conjunction negation Q. For example, the negation of if bakery is open, then I will buy a cake for you. Here, if च्या नंतरचं जे काही स्टेटमेंट आहे त्यांच्या पर्यंत बेकरी इज ओपन याला म्हणता येईल P. ओके, देन आय विल बाय अ केक फॉर यू, दिस इज Q. ओके, हे झालं P इम्प्लाइज Q च्या फॉर्म मध्ये स्टेटमेंट. ओके, P इम्प्लाइज Q इफ डॉट डॉट देन म्हणून P इम्प्लाइज Q. आता त्याचं निगेशन काय असतं, निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q इज इक्वॅलन्स टू P ॲज इट इज. म्हणजे इफ बेकरी इज ओपन देन आय विल बाय अ केक फॉर यू इज, त्याचं निगेशन काय येणार आहे, पहिल्यांदा P जे काही स्टेटमेंट आहे बेकरी इज ओपन ॲज इट इज, बेकरी इज ओपन, दोन्ही जॉईंट कशाने करायचे अँडने, म्हणून बेकरी इज ओपन अँड निगेशन Q. जे काय Q स्टेटमेंट आहे आय विल बाय अ केक फॉर यू त्याचं काय करायचं निगेशन. म्हणून निगेशनसाठी ते जे काही Q स्टेटमेंट आहे ते कसं लिहिलं जाईल, आय डिड नॉट बाय अ केक फॉर यू. हे झालं निगेशन Q. कोणतं, आय डिड नॉट बाय अ केक फॉर यू, आणि बेकरी इज ओपन P ॲज इट इज, आणि दोन्ही जॉईंट कशाने केले अँडने. ओके, हे झालं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन ऑर कंडिशनल. नेक्स्ट बघायचं आपल्याला निगेशन ऑफ बाय कंडिशनल. निगेशन ऑफ बाय कंडिशनल डेफिनेशन आहे, द बाय कंडिशनल P if and only if Q is a conjunction of a statement P conditional Q and Q conditional P. म्हणजे जे काय P बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे हे काय, विच इज नथिंग बट दोन स्टेटमेंटचं कंजक्शन. कोणत्या दोन स्टेटमेंटचं, P इम्प्लाइज Q किंवा P कंडिशनल Q अँड इज डिनोटेड ॲज कंजक्शन अँड Q कंडिशनल P. या दोन स्टेटमेंटचं काय आहे कंजक्शन. म्हणजे आपण जर असं म्हटलो की P इफ अँड ओनली इफ Q असं जर स्टेटमेंट असेल तर तेच कशा पद्धतीने लिहू शकतो आपण, इफ P then Q and if Q then P. जे काही सिम्बॉलिकली लिहिले तेच इथे वर्डली लिहिलेलं आहे. इफ P then Q, हे काय, if P if and only if Q is equivalent to this, if P then Q and if Q then P. असं पण हे स्टेटमेंट काय करू शकतो आपण लिहू शकतो if and only if वापरण्याऐवजी. म्हणजेच P implies Q हे काय झालं, दॅट इज P if and only if Q किंवा P by conditional Q is equivalent to P कंडिशनल Q कंजक्शन Q कंडिशनल P. आता याचं काय घ्यायचं आपल्याला निगेशन. हे काय भेटलं फक्त बाय कंडिशनल स्टेटमेंट, त्याचं काय घ्यायचंय निगेशन. म्हणून आपण जर बोथ साइडला जर निगेशन घेतलं, लक्षात असं ठेवायचंय की जर आपण
निगेशन घेतलं, बोथ साईडचं निगेशन घेतलं तर काय होईल, पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ धिस. काय होईल, पी कंडिशनल क्यू अँड क्यू कंडिशनल पी. व्हेरीफाय करूया. आपण नोटबुकमध्ये तुम्हाला डायरेक्टली दिलेलं आहे, बट आपण व्हेरीफाय करूया. सपोज हे एक स्टेटमेंट आहे पी डॅश आणि हे आहे क्यू डॅश, बरोबर आहे. दोन स्टेटमेंट भेटले. आता फक्त ते जॉईंट कशाने केले, कंजक्शनने. आणि कंजक्शन असेल तर त्याचं निगेशन काय येतं, आपण बघितलं निगेशन ऑफ कंजक्शन पहिल्या ह्याच्यात. तर काय होतं, जे काही निगेशन आहे, निगेशन ऑफ पहिलं जे काही स्टेटमेंट आहे पी डॅश ते ऍज इट इज घेऊ. निगेशन ऑफ पी, त्याचं निगेशन घ्यायचं ना आपल्याला, पी कंडिशनल क्यू. आणि जर कंजक्शन असेल तर दोन्ही जॉईंट कशाने केलं जातं, डिजक्शनने. आणि अनदर स्टेटमेंटचं अगेन निगेशन, म्हणून काय होईल, क्यू कंडिशनल पी. बरोबर आहे. फक्त काय घेतलंय, पी डॅश आणि क्यू डॅश दोन्हीला जॉईन केलंय अँडने आणि त्याचं घेतलंय निगेशन. याला एक स्टेटमेंट म्हटलं, याला एक दुसरं स्टेटमेंट म्हटलं. या दोन्ही स्टेटमेंटचं घेतलं कंजक्शन, निगेशन. म्हणून फक्त या दोन्हींवर अप्लाय केलं, मधल्या ब्रॅकेटवरती अप्लाय केलेलं नाहीये. आता हे काय, जे काय मधल्या ब्रॅकेटवरती निगेशन अप्लाय करायचं आपल्याला, बरोबर आहे. कंडिशनलसाठीचं थर्ड नंबरचं काय होईल, निगेशन ऑफ कंडिशनल. काय माहिती आपल्याला की जे काय पहिलं स्टेटमेंट आहे पी, इथे पी असल्यामुळे इथे पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज आणि दोन्ही जॉईंट केले जातात कंजक्शननी, निगेशन क्यू. हे झालं याच्यासाठीचं निगेशन. ओके. ऑर ऍज इट इज. आता ऑर याच्यावरती निगेशन अप्लाय केलेलं नाही, ऑर ऍज इट इज. नेक्स्ट, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी. काय होईल, क्यू स्टेटमेंट ऍज इट इज अँड निगेशन पी. सेकंड स्टेटमेंटचं निगेशन घ्यायचं, पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज. म्हणजे निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी कंजक्शन निगेशन क्यू और क्यू कंजक्शन निगेशन पी. हे झालं निगेशन ऑफ बाय कंडिशनल. म्हणजे निगेशन ऑफ बाय कंडिशनलची डेफिनेशन काय सांगते, निगेशन ऑफ स्टेटमेंट पी इफ अँड ओनली इफ क्यू इज अ स्टेटमेंट पी अँड नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी. म्हणजे निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू इज काय येते, पी अँड नॉट क्यू. पी निगेशन मीन्स नॉट क्यू और क्यू अँड नॉट पी. ही झाली डेफिनेशन ऑफ निगेशन ऑफ बाय कंडिशनल. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी जी काय आहे फॉर बाय कंडिशनल साठी, युजिंग द ट्रुथ टेबल व्हेरीफाय दॅट पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी कंडिशनल क्यू कंजक्शन क्यू कंडिशनल पी. निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू, निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी कंजक्शन निगेशन क्यू और क्यू कंजक्शन निगेशन पी. हे काय आहे, ते काय आहे, युअर होमवर्क. म्हणजे ट्रूथ टेबल कशाचा याचा पण फाइंड आउट करायचं सेपरेट, आणि फॉर फर्स्ट साठी आणि याचा पण सेपरेट फाइंड आउट करायचं. आणि दोन्ही आले इक्वल तर म्हणायचं दिस इज इक्विव्हॅलन्स. आणि अगेन सेकंड दोन ट्रूथ टेबल येणार आहे फॉर सेकंड साठी एक. ओके. नेक्स्ट, तुमच्या कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे त्याचं काय करायचं आपल्याला, निगेशन. म्हणजे लक्षात काय काय ठेवायचंय, निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू, निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू फर्स्ट एका पेजवरती, पहिल्या पेजवरती किंवा कुठे पण तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा. निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी. असं असेल तर काय करायचं, दोन्हीला निगेशन देऊन टाकायचं आणि जे काय अँड आहे ते कशाने रिप्लेस करायचं, ऑरने. निगेशन पी निगेशन क्यू. हे झालं निगेशन ऑफ कंजक्शन. सेकंड, निगेशन ऑफ डिजक्शन. जे काही डिजक्शन आहे त्याचं निगेशन काय येणार आहे, दोन्हीला निगेशन देऊन टाकायचं, निगेशन पी आणि निगेशन क्यू. ओके. आणि इथे डिजक्शन असल्यामुळे इथे काय करायचं, निगेशन लिहिताना कंजक्शन. थर्ड काय आहे, निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू.
पी कंडिशनल क्यूचं काय, जे काय पी स्टेटमेंट आहे ते ऍज इट इज दोन्हीला कंजक्शन कशाने करायचं, जॉईंट कशाने करायचं, अँड आणि जे काय क्यू स्टेटमेंट आहे त्याचं काय करायचं, निगेशन घ्यायचं. ओके, झालं कंडिशनल साठीचं. नेक्स्ट फोर्थ, पी बाय कंडिशनल क्यू. पी बाय कंडिशनल क्यू चं काय घ्यायचंय आपल्याला, निगेशन. निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू इज इक्वलन्स टू काय करायचं, पहिल्यांदी बाय कंडिशनल आहे ना, मग पहिल्यांदी पी ऍज इट इज कंजक्शन निगेशन क्यू. ओके, पी ऍज इट इज लिहून घ्यायचं, निगेशन क्यू ला लिहायचं. नेक्स्ट दोन्ही स्टेटमेंट जॉईन कशाने करायचे, अगेन ऑरने. परत एक काय घ्यायचं, ऑर. नेक्स्ट आता काय घेतलं, पी कंजक्शन निगेशन क्यू, ऑर. आता काय करायचं, फक्त क्यू आणि पी रिप्लेस करायचं. काय होईल, क्यू कंजक्शन निगेशन पी. हे झालं निगेशन ऑफ बाय कंडिशनल. फक्त एवढे 4 फॉर्म्युले काय करायचे, लक्षात ठेवायचे. ओके, नेक्स्ट आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. फ्रॉम इम्प्लिकेशन P by conditional Q, we can obtain 3 implication called converse, inverse and contrapositive. Q implies P is called converse of P implies Q. Negation of P implies negation Q is called inverse of P implies Q, and negation of Q implies negation P is called contrapositive of P implies Q. Converse, inverse, contra म्हणजे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपण डेफिनेशन बघितली. बट कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे जे काय आहे ते फक्त कोणत्या स्टेटमेंटचं घेतलं जातं, पी इम्प्लाइज क्यूचं. म्हणजे इफ पी देन क्यू असेल तरच त्याचं काय घेतलं जातं, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इफ पी देन क्यू असेल तर काय झालं, हे दिस इज इन द फॉर्म पी इम्प्लाइज क्यू. बरोबर ना, पी इम्प्लाइज क्यू. त्याचं जर आपल्याला म्हटलं कॉन्व्हर्स घ्यायचं आहे, तर कॉन्व्हर्स घ्यायचं असेल तर कॉन्व्हर्स साठी पी इम्प्लाइज क्यू चा कॉन्व्हर्स काय येणार आहे, क्यू इम्प्लाइज पी. हा झाला कॉन्व्हर्स. कशाचा, पी इम्प्लाइज क्यू बद्दल बोल राहिलो आपण, त्याचा कॉन्व्हर्स. इनव्हर्स म्हटलं तर काय, इनव्हर्स इज इक्वल टू पी इम्प्लाइज क्यू चा इनव्हर्स काय येणार आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हटलं तर काय, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज, पी इम्प्लाइज क्यू चा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येणार आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हा झाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कशाचा, पी इम्प्लाइज क्यूचा. म्हणजे इफ पी देन क्यू त्याचा जर कॉन्व्हर्स कसा, इफ क्यू देन पी. हा झाला कॉन्व्हर्स. इनवर्डली, हा इकडे सिम्बॉलिकली, इकडे वर्डली. इनव्हर्स, इनव्हर्स कसा आहे, निगेशन पी निगेशन क्यू. म्हणजे इफ निगेशन पी देन निगेशन क्यू. हा झाला इनव्हर्स. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा, इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. हा झाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सोपे. अशा जर फॉर्म मध्ये जर स्टेटमेंट दिलेलं असेल, इफ पी देन क्यूच्या फॉर्म मध्ये किंवा पी इम्प्लाइज क्यूच्या फॉर्म मध्ये, तर इनव्हर्स म्हटलं तर हा क्यू करायचा इकडे, पी करायचा तिकडे. पी स्टेटमेंट जे आहे ते नंतर लिहायचं देनच्या नंतर, आणि इफच्या नंतर कोणतं लिहायचंय, क्यू लिहायचंय. त्याला झाला कॉन्व्हर्स. इनव्हर्स म्हटलं का काय, जे काय पी स्टेटमेंट आहे प्रॉपर, जे काय स्टेटमेंट आहे फक्त त्याचं काय करायचं, निगेशन घ्यायचं. आणि क्यू पण स्टेटमेंटचं काय घ्यायचं, निगेशन घ्यायचं. झाला इनव्हर्स. ऍज इट इज राहून द्यायचं, फक्त दोन्हीचं काय घ्यायचं, निगेशन. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हटलं की जे काय निगेशन घेतलेलं आहे इनव्हर्स मध्ये ते काय करायचं, अगेन त्याच्या अपोजिट करायचं. म्हणजे इनव्हर्स जो काय घेतलेला आहे त्याचं करायचं परत कॉन्व्हर्स. ते झालं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, प्रिपेअर ट्रूथ टेबल. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह मधली. प्रिपेअर ट्रूथ टेबल फॉर पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइज पी,
निगेशन P implies निगेशन Q आणि निगेशन Q implies निगेशन P अँड राईट युअर कंक्लुजन. म्हणजे कोणते दोन इक्वल आहे हे आपलं कंक्लुजन याच्यामध्ये. प्रिपेअर्ड ट्रूथ टेबल कशासाठीचा फॉर्म करायचा आपल्याला? प्रिपेअर्ड ट्रूथ टेबल फॉर P कंडिशनल Q साठीचा, Q कंडिशनल P साठीचा आणि निगेशन P कंडिशनल निगेशन Q साठीचा आणि निगेशन Q कंडिशनल निगेशन P साठीचा. ओके. आणि राईट देअर कंक्लुजन म्हणजे कंक्लुजन काय लिहायचं आहे की कोणते दोन ट्रूथ टेबल सेम आहे. काय काय लागतं आपल्याला? P Q निगेशन P निगेशन Q, P कंडिशनल Q चा फॉर्म करायचा आहे, Q कंडिशनल P चा, निगेशन P कंडिशनल निगेशन Q चा आणि निगेशन Q कंडिशनल निगेशन P चा. मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी फक्त कंडिशनल मध्ये मिस्टेक केलेली आहे. दीदी फॉर तुझ्यासाठी काय P कंडिशनल Q चा टेबल काय आहे की पहिल्यांदा लिहून घ्या. Q मध्ये ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स दोनच असल्यामुळे. नेक्स्ट P मध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके. निगेशन P काय येणार आहे? फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. निगेशन Q काय येणार आहे? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू कॉलम वाईज. आणि P कंडिशनल Q आहे बरोबर ना. आता इथे पहिलं स्टेटमेंट कोणतं आहे? P आणि दुसरं स्टेटमेंट आहे Q. म्हणून बघायचं पहिल्यांदा P मध्ये आणि नंतरून Q मध्ये. म्हणजे आपण कंडिशनल कधी म्हणतो की P जर ट्रू असेल आणि Q जर फॉल्स असेल तरच दोन्हीचं कंडिशनल काय येतं? फॉल्स येतं बरोबर आहे. पण जर आपण अपोजिट बघितलं, Q मध्ये जर ट्रू बघितली व्हॅल्यू आणि P जर फॉल्स असेल तर विच इज नॉट फॉल्स. म्हणजे बघताना कुठं बघायचं? पहिल्यांदा P कॉलम मध्ये बघायचं, P ट्रू बघायचा आणि Q फॉल्स, तरच जे काय कंडिशनल आहे ते फॉल्स येणार. अदरवाईज काय येणार आहे? ट्रू येणार आहे. म्हणजे हे काय असणार आहे? फॉल्स. तेव्हा पण जर अपोजिट असेल तर काय येणार आहे? ट्रू. मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी हीच मिस्टेक केलेली आहे का कोणतं कंडिशनल Q मध्ये बघताना कसं बघायचं? म्हणजे पहिल्यांदा P चा कॉलम नंतरून Q चा कॉलम. P ट्रू Q ट्रू देन P कंडिशनल Q ट्रू. P ट्रू फॉल्स Q ट्रू देन विच इज अगेन ट्रू. पण आपल्याला काय पाहिजे? P ट्रू आणि नंतरून फॉल्स असेल म्हणजे P तिसरी रो बघा, P ट्रू Q फॉल्स म्हणून ते काय आलं? P कंडिशनल Q फॉल्स. का? तर पहिल्यांदा P असल्यामुळे पहिल्यांदा P चाच कॉलम बघायचा. ट्रू फॉल्स देन फॉल्स आणि नेक्स्ट फॉल्स फॉल्स ट्रू. आता नेक्स्ट काय बघायचंय? Q कंडिशनल P. म्हणजे Q जे काय कॉलम आहे त्याच्यामध्ये Q ची व्हॅल्यू ट्रू आणि P ची जर फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे आता बघताना कसं आहे? अपोजिट बघायचं. काय? P Q ट्रू ट्रू काय होईल? ट्रू. नेक्स्ट Q ची व्हॅल्यू ट्रू आणि P ची व्हॅल्यू फॉल्स. सेकंड रो. आता बघा पहिल्यांदा काय आलाय? Q चा ट्रू P फॉल्स म्हणून काय आलं? फॉल्स. देन Q फॉल्स P ट्रू ट्रू आणि फॉल्स फॉल्स ट्रू. म्हणजे पहिल्यांदा Q ट्रू असला पाहिजे आणि नंतरून P फॉल्स असला पाहिजे. अपोजिट बघायचं. जसं असेल इकडे तसंच बघायचं कॉलम वाईज बी. आणि मग जर असं असेल ट्रू फॉल्स तरच फॉल्स, पण फॉल्स ट्रू असेल तर विच इज ट्रू. नेक्स्ट निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q. आता पहिल्यांदा बघायचं निगेशन P निगेशन Q. फॉल्स फॉल्स ट्रू. नेक्स्ट ट्रू फॉल्स. यू नो दॅट ट्रू फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. फॉल्स ट्रू निगेशन P फॉल्स ट्रू ट्रू. नेक्स्ट ट्रू ट्रू ट्रू. नेक्स्ट आता निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. आता बघायचं पहिल्यांदा निगेशन Q चा कॉलम नंतर निगेशन P चा. फॉल्स फॉल्स फॉल्स. नेक्स्ट फॉल्स ट्रू ट्रू. नेक्स्ट निगेशन Q मध्ये ट्रू निगेशन P मध्ये फॉल्स. ट्रू फॉल्स फॉल्स. नेक्स्ट ट्रू. बघा कोणते दोन कॉलम सेम आले? कशाचा? हा झाला, हा कसला कॉलम आहे? ही जे काय ओरिजिनल स्टेटमेंट आहे त्याचा कॉलम झाला ओरिजिनल. Q इम्प्लाइज P कॉन्व्हर्स बरोबर ना. जे काय ओरिजिनल स्टेटमेंट आहे त्याचा झाला कॉन्व्हर्स. निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q इनवर्स. हा झाला इनवर्स
जे काही गिवन स्टेटमेंट आहे आणि हा झाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह, हा झाला कॉन्ट्रापॉझिटिव्ह लास्ट कॉलम. मग कोणते दोन कॉलम सेम आहे, कोणते बघा, चारही कॉलम पैकी लास्टचे जे काही 1, 2, 3 आणि 4 नंबरचे जे काही कॉलम आहे त्याच्यामध्ये बघा ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. कुठे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स भेटलं? P implies Q. बघा पहिल्या नंबरचा कॉलम आणि 4th नंबरचा कॉलम, ओरिजिनल स्टेटमेंट आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय भेटले? इक्वल. पहिला आणि चौथा आणि दुसरा आणि तिसरा. ओके. फ्रॉम अबोव टेबल कोणते कोणते? P implies Q is equivalent to negation Q implies negation P आणि Q implies P is equivalent to negation P implies negation Q. ओके, ते दोन टेबल काय भेटले? नेक्स्ट एक्झाम्पल, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग. जे काय फॉलोइंग स्टेटमेंट आहे त्यांचे म्हणजे जे काही कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्यांचं काय करायचं आपल्याला? निगेशन लिहायचंय. ओके. फर्स्ट एक्झाम्पल इज 3 + 3 इज लेस दॅन 5 स्ट्रिक्टली लेस दॅन और 5 + 5 इज इक्वल टू 9. याचं काय लिहायचंय आपल्याला? निगेशन लिहायचंय. कोणतं स्टेटमेंट आहे? जे काही दोन स्टेटमेंट आहे त्यांना कशाने जॉईन केलंय? ऑर ने. म्हणून हे काय आलं? डिजेक्शन. डिजेक्शन म्हणजे काय? P डिजेक्शन Q आणि त्याचं निगेशन आपल्याला माहिती आहे की निगेशन ऑफ P डिजेक्शन Q काय असतं? निगेशन P कंजक्शन निगेशन Q. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर ना? याचं आपल्याला काय करायचंय? निगेशन लिहायचंय. म्हणजे आता P स्टेटमेंट म्हणजे कोणतं? ऑरच्या अगोदरचं हे झालं P स्टेटमेंट आणि ऑरच्या नंतरचं झालं Q स्टेटमेंट. हे समजलं पाहिजे. सोल्युशन आन्सर मध्ये लेट P इज इक्वल टू P कोणतं स्टेटमेंट? P चं 3 + 3 इज स्ट्रिक्टली लेस दॅन 5 हे झालं P स्टेटमेंट. आणि Q कोणतं आहे? 5 + 5 इज इक्वल टू 9 हे झालं Q स्टेटमेंट. मग गिवन स्टेटमेंट इज, गिवन स्टेटमेंट काय? गिवन स्टेटमेंट इज काय? P और कशाने? डिजेक्शन ने Q. And its negation is त्याचं निगेशन काय असतं? निगेशन ऑफ P डिजेक्शन Q. आणि P डिजेक्शन Q आपल्याला माहिती आहे विच इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन P कंजक्शन निगेशन Q. म्हणजे आपल्याला जे काही गिव्हन स्टेटमेंट आहे त्याचं जर निगेशन लिहायचं असेल तर आपल्याला काय लिहावं लागतं? निगेशन P कंजक्शन निगेशन Q. म्हणजे देअरफोर निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट is negation of given statement is 3 + 3 चं काय घ्यायचं आपल्याला? निगेशन. जे काय P स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन. इथे 3 + 3 इज लेस दॅन 5 त्याचं निगेशन काय येणार आहे? 3 + 3 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. लेस दॅन आहे, लेस दॅन नसणार म्हणजे काय असणार आहे? त्याचं निगेशन काय असणार आहे? आयदर ग्रेटर दॅन असणार आहे किंवा इक्वल पण असू शकतं. इथे इक्वल दिलेलं आहे का? नाही. इक्वल दिलेलं असेल तर इक्वल काढून टाकलं असतं, फक्त ग्रेटर दॅन केलं असतं. ओके. इथे इक्वल नाही दिल्यामुळे काय होईल? 3 + 3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5. अँड हे काय? अँड ऑर रिप्लेस करायचं अँड ने. अँड 5 + 5 इज इक्वल टू 9 त्याचं निगेशन काय येणार आहे? 5 + 5 इज नॉट इक्वल टू 9. इज नॉट इक्वल टू 9 हे झालं निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट. नेक्स्ट सेकंड आहे 7 इज ग्रेटर दॅन 3 अँड 4 इज ग्रेटर दॅन 11. म्हणजे P स्टेटमेंट अँडच्या अगोदर आणि Q स्टेटमेंट. म्हणून लेट P इज इक्वल टू 7 ग्रेटर दॅन 3 आणि Q 4 इज ग्रेटर दॅन 11. गिव्हन स्टेटमेंट कशाच्या फॉर्म मध्ये? अँड असल्यामुळे P कंजक्शन Q. म्हणजे P कंजक्शन Q आणि इट्स निगेशन काय येणार आहे?
निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू. आणि आपल्याला माहिती आहे की निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू काय असतं, इज इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी डिजेक्शन निगेशन क्यू. म्हणजे देअरफॉर द निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज काय होणार आहे, 7 ग्रेटर दॅन ऐवजी लेस दॅन ऑर इक्वल टू. आता इथे पण स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन म्हटलंय, पण त्याचं निगेशन काय येणार आहे, 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 अँडच्या ऐवजी ऑर 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11. 4 ग्रेटर दॅन 11 जे काही क्यू स्टेटमेंट त्याचं निगेशन काय येणार आहे, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11. अशाच फॉर्म मध्ये लिहिचे आन्सर, कोणतेही चेंज करायचे नाही. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे आता इथे पी स्टेटमेंट काय दिलंय, नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे पी स्टेटमेंट काय दिलंय, आता आपल्याला निगेशन काय करायचं असतं, जे काही प्रॉपर स्टेटमेंट लिहितो त्याच्यामधून निगेशन हे जे काय असेल ते काढून टाकायचे असतात. म्हणजे हे नायदर आहे, हे काय निगेशन आहे, बरोबर ना, हे काढून टाकायचं. नॉर हे काय निगेशन आहे, ते पण काढून टाकायचं. म्हणजे प्रॉपर स्टेटमेंट काय येणार आहे, द नंबर इज ऑड, नायदर काढून टाकायचं. म्हणजे पी स्टेटमेंट काय येणार आहे, द नंबर इज ऑड. सेकंड नॉर जे काही आहे निगेशन, द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर, हे काय झालं, एक स्टेटमेंट झालं. त्याचं काय करायचं, आपल्याला प्रॉपर स्टेटमेंट लिहून घ्यायचे. म्हणजे जो काही निगेशन पार्ट आहे तो काढून टाकायचा. मग पहिलं स्टेटमेंट काय येणार आहे, पी द नंबर इज ऑड. नायदर हा काय निगेशन पार्ट आहे, नॉर हा निगेशन पार्ट आहे, तो काय करायचा, रिमूव्ह करायचा. पी काय झालं, पहिलं स्टेटमेंट द नंबर इज ऑड, आणि सेकंड स्टेटमेंट द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर, हे झालं सेकंड स्टेटमेंट. आणि जे काही गिव्हन स्टेटमेंट आहे द नंबर इज ऑड आणि नंबर इज परफेक्ट स्क्वेअर, हे आपण कसं लिहू शकतो, जे काही गिव्हन स्टेटमेंट आहे द नंबर इज नॉट ऑड अँड नॉट अ परफेक्ट स्क्वेअर, असं पण लिहू शकतो, बरोबर ना. म्हणून गिव्हन स्टेटमेंट कशाच्या फॉर्म मध्ये आलं, निगेशन पी कंजक्शन निगेशन क्यू. आणि इट्स निगेशन, त्याचं काय करायचं आहे आपल्याला, निगेशन. म्हणजे काय गिव्हन स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन घेतलं तर ते काय येतं, आपल्याला माहिती का, जर कंजक्शन असेल तर त्याचं निगेशन लिहिताना काय करतो, डिजेक्शन लिहितो. ओके. आणि निगेशन ऑफ निगेशन पी, इथं जर पी असता तर इथे निगेशन पी आला असता, पण इथे निगेशन पी आहे. निगेशन ऑफ निगेशन पी काय येणार आहे, आपल्याला माहिती का, निगेशन ऑफ निगेशन पी प्रॉपर पी, आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू इज क्यू. म्हणून पी आणि क्यू. का तर आपल्याला माहिती निगेशन ऑफ निगेशन पी इज इक्वल टू पी, म्हणून ते काय आलं, पी आणि क्यू. मग जे काही निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट आहे ते काय येईल, इज पी डिजेक्शन क्यू. म्हणजे काय येणार आहे, पी काय स्टेटमेंट आहे, द नंबर इज ऑड, आणि डिजेक्शन काय ऑर, म्हणून द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे काय येणार आहे, द नंबर इज ऑड ऑर परफेक्ट स्क्वेअर, द नंबर इज ऑड ऑर परफेक्ट स्क्वेअर. लास्ट एक्झाम्पल, द नंबर इज इवन नंबर इफ अँड ओनली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 2. म्हणजे आता इफ अँड ओनली इफ हे कंडिशनल आहे, ते काढून टाकायचं. पी स्टेटमेंट काय येणार आहे, द नंबर इज इवन नंबर. क्यू स्टेटमेंट काय येणार आहे, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. गिव्हन स्टेटमेंट इज ऑफ द फॉर्म झालं पी बाय कंडिशनल क्यू. इट्स निगेशन इज निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू. आणि निगेशन ऑफ पी बाय कंडिशनल क्यू हे आपल्याला माहिती आहे की पी कंजक्शन निगेशन क्यू और क्यू कंजक्शन निगेशन पी. तर निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट काय येणार आहे, पी स्टेटमेंट ॲज इट इज, द नंबर इज अँड इवन नंबर अँड नॉट डिव्हिजिबल बाय 2. ते दोन्ही स्टेटमेंट अगेन और ने द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 बट नॉट इवन. नेक्स्ट एक्झाम्पल, राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. जे काही स्टेटमेंट दिलेले आहे त्याचे आपल्याला निगेशन राईट डाऊन करायचे. फर्स्ट एक्झाम्पल आहे, ऑल नॅचरल नंबर आर रॅशनल नंबर. याचं काय निगेशन येणार आहे, म्हणजे सर्व नॅचरल नंबर आर रॅशनल नंबर, जे काही नैसर्गिक संख्या आहे ते रॅशनल आहे असं म्हणतात. त्याचं निगेशन लिहायचंय. म्हणजे काय करायचं आपल्याला, सम नॅचरल नंबर आर नॉट रॅशनल. म्हणजे जे काही सर्व नॅचरल नंबर आहे त्याचं निगेशन काय येणार आहे, काही नॅचरल नंबर हे काय रॅशनल नाहीये. म्हणजे निगेशन काय येणार आहे, ऑल नॅचरल नंबर आर रॅशनल नंबरचं
some natural number are not rational number. काही नॅचरल नंबर हे काय आहे, रॅशनल नंबर नाहीये. ऑल असेल तर काय केलं, देअर एक्झिस्ट, म्हणजे फॉर ऑल असेल तर सम, बरोबर आहे निगेशन लिहिताना. आणि काय आर नॉट रॅशनल नंबर, नॉट शोज दॅट निगेशन. नेक्स्ट, सम स्टुडंट ऑफ क्लास एक्स आर 16 year old. सम स्टुडंट ऑफ क्लास एक्स आर 16 year old. याचं निगेशन काय येणार आहे, सम स्टुडंट आहे. आता सम स्टुडंट म्हणजे काय, त्याचं निगेशन काय, काही स्टुडंट, काही म्हणजे काय नसणारेचे, म्हणजे नो स्टुडंट ऑफ क्लास एक्स इज 16 year old. जर सम स्टुडंट आलेला असेल किंवा सम नंबर्स आलेला असेल तर त्याचं निगेशन लिहिताना काय लिहायचं, नो नंबर ऑर हिअर नो स्टुडंट. नो स्टुडंट ऑफ क्लास एक्स आर no student of class X are 16 year old. 16 year old. हे झालं. म्हणजे काय, ऑल असेल तर निगेशन लिहिताना सम, आणि सम असेल तर काय डायरेक्ट नो करून टाकायचं, म्हणजे निगेशन लिहून टाकायचं, जे काही स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन. नेक्स्ट, थर्ड एक्झाम्पल, देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर कॅपिटल N सच दॅट m + 8 इज ग्रेटर दॅन 11. n + 8 इज ग्रेटर दॅन 11, त्याचं निगेशन काय येणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल. ओके. आणि देअर एक्झिस्ट निगेशन काय येणार आहे, फॉर ऑल n बिलॉंग्स टू कॅपिटल N. आता फॉर ऑल म्हटलं की सच दॅट लिहिचं नाही, डायरेक्टली कॉमा, आणि जे काय गिव्हन स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन म्हणजे काय, कॉमा n + 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11. नेक्स्ट आहे फॉर ऑल, फोर्थ एक्झाम्पल, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर कॅपिटल N 2x + 1 इज ऑड. आता काय, जे काय फॉर ऑल आहे ते रिप्लेस करायचं देअर एक्झिस्ट x belongs to set of natural number capital N. आता सेट देअर एक्झिस्ट लिहिल्यामुळे काय, सच दॅट, देअर एक्झिस्ट असल्यावर सच दॅट 2x + 1 इज ऑड. हे काय, त्याचं निगेशन लिहायचंय, म्हणजे काय, इज नॉट ऑड. नेक्स्ट एक्झाम्पल, write the converse, inverse and contrapositive of following statement. First example, if a function is differentiable then it is continuous. काय, a function is differentiable then it is continuous. म्हणजे p स्टेटमेंट काय दिलेलं आहे, a function is differentiable, आणि q स्टेटमेंट काय दिलेलं आहे, it is continuous, means function is continuous. हे झालं क्यू स्टेटमेंट. जे काही गिव्हन स्टेटमेंट आहे ते कशाच्या फॉर्म मध्ये आलं, म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. का, तर जे काही लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहे ते कोणतं यूज केलेलं आहे, इफ डॉट डॉट देन. ओके. आणि याचं आपल्याला काय करायचं, आता कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं आहे. कॉन्व्हर्स माहिती आहे आपल्याला, पी इम्प्लाइज क्यू असेल तर कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी. हा झाला कॉन्व्हर्स. नेक्स्ट, निगेशन P इम्प्लाइज निगेशन Q, हा झाला P इम्प्लाइज Q चा इनवर्स. आणि निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P, हा झाला त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके. पहिल्यांदा आपण जे काही गिव्हन स्टेटमेंट आहे ते इन द फॉर्म ऑफ P आणि Q लिहून घेऊ. काय, लेट पी स्टेटमेंट कोणतं येणार आहे, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, जे काय देनच्या अगोदरचं आणि इफच्या नंतरचं, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. हे झालं पी स्टेटमेंट. अँड क्यू काय आहे, देनच्या नंतरचं काय, क्यू स्टेटमेंट काय येणार आहे, अ फंक्शन इज कंटिन्युअस. हे झालं
क्यू स्टेटमेंट. बरोबर आहे. म्हणजे गिवन स्टेटमेंट इन द फॉर्म काय शब्द आला, गिवन स्टेटमेंट इज इन दी फॉर्म, कोणत्या फॉर्म मध्ये आलं, इज इन दी फॉर्म पी इम्प्लाइज क्यू और पी कंडिशनल क्यू. गिवन स्टेटमेंट कशामध्ये आलं, पी इम्प्लाइज क्यू. आता पी इम्प्लाइज क्यू आलं तरच आपण काय करू शकतो, त्याचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहू शकतो. देन फर्स्ट काय येणार आहे, इट्स कॉन्व्हर्स इज, इट्स कॉन्व्हर्स इज काय येणार आहे, तो कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय असतो, पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी, आणि क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय, क्यू पहिल्यांदी इफच्या नंतर क्यू स्टेटमेंट देन पी स्टेटमेंट. म्हणजे काय होईल, देअरफॉर काय होईल, इफ क्यू स्टेटमेंट, इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस, इफ अ फंक्शन, कॉन्व्हर्स लिहितो आपण, इफ ए फंक्शन इज कंटिन्युअस देन जे काय पी स्टेटमेंट येते काय, इट इज, देन इट इज डिफरन्शिएबल. समजलं. कॉन्व्हर्स लिहिताना पहिल्यांदा क्यू आणि नंतरून पी. नेक्स्ट इट्स इनव्हर्स इज, इनव्हर्स काय असतो, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. म्हणजे काय, जे काय पी स्टेटमेंट आहे त्याचं काय घ्यायचं, पहिल्यांदा निगेशन, इफच्या नंतर निगेशन पी देन निगेशन क्यू. पी काय, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, त्याचं निगेशन काय येणार आहे, इफ पीचं निगेशन, अ फंक्शन, इफ ए फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल, नॉट डिफरन्शिएबल देन अगेन क्यू स्टेटमेंट जे आहे त्याचं निगेशन काय होईल, देन इट इज नॉट कंटिन्युअस, देन इट इज नॉट कंटिन्युअस. ओके. निगेशन लिहिताना काय, निगेशन, इन्व्हर्स लिहिताना निगेशन पी देन निगेशन क्यू. ओके. फक्त जे काय पी स्टेटमेंट त्याचं निगेशन घ्यायचं. नेक्स्ट इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हा झाला त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके. म्हणजे जे काय क्यू स्टेटमेंट आहे त्याचं पहिल्यांदा काय करायचं, निगेशन घ्यायचं आणि नंतरून पी स्टेटमेंटचं निगेशन. म्हणजे इफ क्यू स्टेटमेंटचं निगेशन काय येणार आहे, अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन, अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन क्यू स्टेटमेंटचं निगेशन काय येणार आहे, इट इज नॉट डिफरन्शिएबल, इट इज नॉट डिफरन्शिएबल. हे झालं पी स्टेटमेंटचं निगेशन आणि झालं कॉन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. अंडरस्टूड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इट इज रेन्स देन मॅच विल बी कॅन्सल. म्हणजे इट इज रेन्स, इफ इट इज रेन्स देन मॅच विल बी कॅन्सल. इफच्या नंतर काय, इट रेन्स, हा झाला पी स्टेटमेंट आन्सर मध्ये, आणि देनच्या नंतर मॅच विल बी कॅन्सल हे झालं सेकंड स्टेटमेंट क्यू. क्यूला काय म्हणतात, मॅच विल बी कॅन्सल. मग गिवन स्टेटमेंट कोणत्या फॉर्म मध्ये आले, पी इम्प्लाइज क्यू, इफ डॉट डॉट देन म्हणून पी इम्प्लाइज क्यू. मग त्याचं पहिल्यांदा कॉन्व्हर्स काय येणार आहे, आपल्याला माहिती पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्व्हर्स काय असतो, इट्स कॉन्व्हर्स इज क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे काय, क्यू जे काही स्टेटमेंट आहे ते पहिल्यांदा लिहायचं नंतरून पी स्टेटमेंट. इफ द मॅच विल बी कॅन्सल म्हणजे काय, गेट कॅन्सल देन विल बी रिप्लेस बाय गेट. द मॅच गेट कॅन्सल देन जे काय पी स्टेटमेंट आहे इट रेन्स. नेक्स्ट द इनव्हर्स इज, पी इम्प्लाइज क्यूचा इनव्हर्स काय असतो, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मग
जे काय पी स्टेटमेंट आहे त्याचं काय करायचं निगेशन आणि क्यू स्टेटमेंटचं निगेशन. इट रेन्स म्हणजे काय झालं, इफ इट डज नॉट रेन, त्याचं निगेशन काय आलं, डज नॉट. इफ इट डज नॉट रेन देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. दोन्हीचं काय केलं निगेशन. इफ इट डज नॉट रेन देन मॅच विल नॉट बी कॅन्सल. आणि थर्ड जे काही कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे, आपल्याला माहिती आहे का कॉन्ट्रापॉझिटिव्ह पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. मग काय झालं, जे काही निगेशन क्यू आहे ते पहिल्यांदा नंतरून फर्स्ट स्टेटमेंट. मग काय होईल, इफ द मॅच इज नॉट कॅन्सल देन इफ मॅच इज नॉट कॅन्सल देन इट डज नॉट रेन. ओके. होमवर्क एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट, थर्ड, फोर्थ, 6, 7 आणि 9 अँड क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट अँड सेकंड. सॉल्व इन युअर नोटबुक. थँक्यू. नाऊ टुडेज लेक्चरला आपण काय काय बघितलं मग, की कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा फाइंड आउट करायचा. ऑल्सो जे निगेशन ऑफ कंजक्शन आहे, निगेशन ऑफ डिजेक्शन आहे, निगेशन ऑफ कंडिशनल आहे आणि निगेशन ऑफ बाय कंडिशनल आहे, हे कसं येणार किंवा या स्टेटमेंटचं निगेशन कसं लिहिणार हे आपण आजच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. ओके. एनी डाऊट देन कॉल मी और मेसेज मी एनी टाइम.